Hello everybody, good morning. I welcome you all in the Sunrise Academy Spoken English program. आज आपण फर्स्ट डे ऑफ स्पोकन इंग्लिश कोर्स पहिल्या दिवशी आपण काय काय शिकलं पाहिजे, इंग्लिश बोलता येण्यासाठी आपल्याला गरजेचं काय काय आहे, अभ्यास कसा केला पाहिजे, शब्द कोणते पाठ केले पाहिजे, मिनिमम कोणत्या गोष्टी आपल्याला येणं अपेक्षित आहे, या गोष्टीवर जनरल चर्चा करणार आहोत. फर्स्ट डे आहे. डे 1. So what do you want to learn actually? We want to speak English, isn't it? इंग्लिश बोलायचं म्हणजे नेमकं काय बोलायचं, हा माझा नेहमीच प्रश्न असतो आणि हा तुम्हाला पण प्रश्न आहे. काय बोलायचं? आता सगळे विचार करतील काय बोलायचं, इंग्लिश बोलायचं म्हणजे अरे तेच बोलायचं जे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्या भाषेमध्ये बोलतो. एम आय राईट? जे आपण आपल्या भाषेमध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बोलतो तीच गोष्ट आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायची. इंग्लिश बोलायचं म्हणजे तिसरं काय बोलायचं नाही आपल्याला, तेच बोलायचं जे आपण बोलत आलेलो आहोत आणि जे आपण बोलू इच्छितो तेच बोलायचे. इंग्लिश शिकला म्हणजे वेगळं काय बोलायचे असं अजिबात नाही. सो व्हॉट इज टू बी लर्न, काय शिकावं, काय शिकायचंय याच्यावर आपण चर्चा करू. सो याला मी नाव दिलेलं आहे लँग्वेज ॲनालिसिस. आपण भाषेचं आकलन करून घेऊ. सो व्हॉट इज लँग्वेज? काय लँग्वेज, काय असते भाषा? भाषेमध्ये काय असतं? वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य असतात. काय असतं? सेंटेन्सेस. सेंटेन्सेस कशाचे बनलेले असतात? वर्ड्सची. आणि वर्ड्स कशाचे बनलेले असतात? अल्फाबेटचे. मग जर कोणतंही वाक्य कसंही बोललं तर भाषा बनते का? नाही, त्याला एक सिक्वेन्स लागतो. त्याचप्रमाणे कोणतेही वर्ड्स ठेवले एकत्र तर सेंटेन्स बनतं का? नाही, त्याला एक सिक्वेन्स लागतो, सुव्यवस्थितपणा लागतो, अर्थपूर्णता लागते. तसंच सेंटेन्सेस आहे आणि म्हणजेच तसंच लँग्वेज आहे. कोणतंही मॅटर असेल तर हे वाक्य देखील त्याच संदर्भातील असली पाहिजेत. अर्थपूर्ण भाषा असली पाहिजे, अर्थपूर्ण वाक्य असली पाहिजेत. आणि अर्थपूर्ण वाक्य म्हणजेच काय की अर्थपूर्ण शब्दांचा संग्रह असला पाहिजे. आणि अल्फाबेटचा अर्थपूर्ण संग्रह म्हणजे वर्ड्स. सो दिस इज हाऊ वी गो अप टू लँग्वेज. सो अल्फाबेट्स मंत्रवत सर्वांना येत असतील, सध्या शिकण्याची गरज नाही. येस, वर्ड्स आपल्याला काही प्रमाणात शिकावं लागतील, बऱ्याच प्रमाणात वर्ड्स आपल्याला माहिती असतात. सो दिस इज हाऊ द लँग्वेज इज स्टडीड. आता अर्थपूर्ण शब्द काय पाठ करायचं काय नाही. अर्थपूर्ण शब्दांच्या संग्रहाला वाक्य असे म्हणतात. आणि वाक्य हे योग्य पद्धतीने वापरले तर भाषा बनते, योग्य सिक्वेन्समध्ये वापरले तर भाषा बनते, योग्य संग्रहानं समूहानं वापरले तर भाषा तयार होते. दिस इज व्हॉट द लँग्वेज इज. नाऊ आता आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे वाक्यांचा. सो लेट अस टॉक अबाउट द सेंटेन्सेस ना. तर पूर्ण भाषेचा विचार करता I have classified these sentences into three categories. So we can also say as four categories, but fourth category is nothing but it is part of three categories. So main three categories आहेत, त्या ठिकाणी फोर कॅटेगरीज म्हणतोय, चुकीचं ठरणार नाही. सो सेंटेन्सेसचा अभ्यास करताना what we have to take into consideration is verb.
वर्बला आपण बेस गृहीत धरायचं. वर्बला बेस गृहीत का धरायचं? बिकॉज वाक्यामध्ये कोणताही भाग इतर भाग नसला तरी चालतो, मात्र क्रियापद हे वाक्यामध्ये असलंच पाहिजे. क्रियापदाशिवाय कोणतंही वाक्य नसतं. म्हणून आपण क्रियापदाला बेस पकडून पूर्ण भाषेमध्ये वापरण्यात येणाऱ्या सेंटेन्सेसचं क्लासिफिकेशन एकदा करू. म्हणजे वर्बला आपण बेस धरलं तर फक्त सहाय्यकारी क्रियापद असणारी वाक्य. काही बोलतो आपण फक्त मुख्य क्रियापद असणारी वाक्य आपण बोलतो. त्याचप्रमाणे मुख्य क्रियापद प्लस सहाय्यकारी क्रियापद असणारे वाक्य बोलतो. पहिला प्रकार, दुसरा प्रकार, तिसरा प्रकार. आणि चौथा प्रकार जो आहे तो म्हणजे मॉडल ऑक्झिलरीचे वाक्य, म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाचे वाक्य. ते म्हणजे हेच आहे, मुख्य क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद. म्हणून त्याला चौथा प्रकार ऍक्च्युली म्हणत नाही मी, याच प्रकारात ते येते. तरी पण आपण काय करू, मॉडल ऑक्झिलरीला वेगळं काढू. आता काय करायचं आपल्याला, हे थोड्या वेळासाठी विसरून जा. या सर्वच गोष्टी काही वेळासाठी विसरून जा. आता काय करायचं, आपण वापरत असलेली, आपण दैनंदिन जीवनात वापरतो अशी एकूण फक्त 30 वाक्य लिहा. तर मला माहिती आहे तुम्ही काय विचार करणार, आता 10 वाजले, मी सकाळी लवकर उठलो. अरे बाबा, जे विचार करतो अशी वाक्य नाही लिहायची आपल्याला, जे बोलतो अशी वाक्य लिहायची. फॉर एक्झाम्पल, घरी आलो तर आई जेवण तयार आहे का, दादा कुठे गेला, मग आई काय म्हणते, अरे तू ते सांगितलं सर्व मटेरियल आणलं ना. तसं जे वापरतो असे प्रॅक्टिकलचे वाक्य लिहा. ते कोणत्या प्रकारचं आहे, कोणत्या काळातलं आहे असा अजिबात काहीही विचार करू नका, बिनधास्त वाक्य लिहा. समजा, अरे दादा तू माझ्यासाठी ती बॅग आणली का, मग मी त्याची बॅग कुठे ठेवली. अशी वेगवेगळी वाक्य काहीही न विचार करताना वाक्य लिहा. आता हे वाक्य लिहिल्यानंतर काय करायचं सांगतो मी. तर या वाक्यांना आपण काय करायचं, फक्त सहाय्यकारी क्रियापदाचे वाक्य किंवा फक्त मुख्य क्रियापदाचे वाक्य, मुख्य क्रियापद प्लस सहाय्यकारी क्रियापदाचे वाक्य किंवा मॉडल ऑक्झिलरीची वाक्य, अशा प्रकारे या 4 भागामध्ये त्यांना काय करायचं, क्लासिफाय करायचं. तर तुम्ही 30 वाक्य लिहिल्याशिवाय ही ॲक्शन करू नका. तुम्ही 30 वाक्य लिहिल्याच्या नंतर ही स्टेप बघायची किंवा ही स्टेप अवलंबायची. आता मी या ठिकाणी काही वाक्य लिहितो आणि त्यानंतर आपल्याला त्यांना 4 भागामध्ये क्लासिफाय करू. बघा वाक्य लिहायची कशी. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे आपण वाक्य प्रॅक्टिकली वापरतो अशीच वाक्य लिहायची. तर कशी वापरतो बघा. सोनू इकडे ये, सोनू इकडे ये. तू माझा मोबाईल पाहिलास का, पाहिलास का. बघा, पाहिलास का. हो. अरे दादा, तुझा मोबाईल आईने टेबलावर ठेवला होता. आई, दीदी कुठे गेली, कुठे गेली. मला माहित नाही.
बाबांना विचार. दादा तुझी बॅग कुठे आहे? कुठे कुठे कुठे? अरे तेथेच होती ना तुझ्या बॅग जवळ. बॅग खाली वगैरे वगैरे. आता या वाक्यांचा आपण अभ्यास करू. सोनू इकडे ये. आता काय करायचं आपल्याला, वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का, मुख्य क्रियापद आहे का दोन्ही आहेत, याच्याविषयी अभ्यास करायचा. तर सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी मुद्दाम तुम्हाला सांगेल की आपले इंग्लिश शिकताना 6 पिलर्स खूप महत्त्वाचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 हे 6 पिलर्स कोणते. पहिला पिलर आहे सहाय्यकारी क्रियापद. दुसरा पिलर आहे पर्सनल प्रोनाउन्स. तिसरा पिलर आहे प्रीपोजिशन्स. चौथा पिलर आहे WH वर्ड्स. पाचवा पिलर आहे टाइम फ्रेजेस. आणि 6वा पिलर आहे मेन वर्ब्सचे 6 टाइप्स. मेन वर्ब्सचे 5 टाइप्स म्हणून आपण. 5व्यामध्ये ए आणि बी हा प्रकार आहे, त्यामुळे 6 म्हणतो मी कधी कधी. मेन वर्ब्सचे 5 प्रकार. तर हे आपले एकंदरीत 6 पिलर्स आहेत. या 6 पिलर्स शिवाय इंग्लिश शिकायला जमणार नाही. त्यातला पहिला पिलर म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी मी थोडक्यात सांगतो, त्याचा वेगळाच टॉपिक आपण शिकूया. सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळामध्ये आहे, आहेत, आहोत, भूतकाळामध्ये होता, होती, होते, भविष्य काळामध्ये असेल, असतील, असो, एवढीच सध्या डोक्यात धरायची. तर या ठिकाणी आहे, आहेत, आहोत, होता, होती, होते, असेल, असतील, असो आहे का नाही. बघा आणखीन एक गोष्ट, क्रियापद हे इकडं तिकडं अजिबात शोधायचं नाही. क्रियापद हे मराठीमध्ये वाक्याच्या शेवटीच असतं. मग तुम्ही म्हणाल की दोन्ही क्रियापद असतील तर काय, दोन्ही क्रियापद जरी असतील तरी वाक्याच्या ते शेवटीच असतात. ते दोन्हीही एकमेकांच्या शेजारीच असतात. त्याच्यामुळे क्रियापद इकडं तिकडं वाक्यामध्ये शोधायची नाही. क्रियापद हे वाक्याच्या शेवटीच तपासून बघायचं. आणखीन एक गोष्ट, वाक्यामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद असेल तर ते वाक्यामध्ये सर्वात शेवटीच असतं. बघा लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. वाक्यामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद असेल तर वाक्यामध्ये ते सर्वात शेवटीच असतं. जर शेवटी वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही याचा अर्थ त्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाहीच आहे. मग सहाय्यकारी क्रियापद नसल्यावर कोणतं असेल, मुख्य क्रियापद असेल. का, कारण का बिना क्रियापदाचं वाक्य बनतच नाही. मग ते सहाय्यकारी क्रियापद असेल किंवा मुख्य क्रियापद असेल, या दोघांपैकी किमान एक क्रियापद वाक्यामध्ये असणं गरजेचंच आहे. क्रियापद नसल्यास वाक्य बनत नाही. म्हणूनच आपण क्रियापदाला बेस धरून काय करतोय, पूर्ण भाषेचं आकलन करून घेतोय, पूर्ण भाषेचं आपण क्लासिफिकेशन करतोय. मग वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसेल शेवटी तर कोणतं असेल, नक्कीच मुख्य क्रियापद असेल. किंवा दुसऱ्या अर्थानं असं म्हणता येईल, जर वाक्यामध्ये शेवटी मुख्य क्रियापद असेल तर त्या वाक्यामध्ये नक्कीच सहाय्यकारी क्रियापद नाही. कारण सहाय्यकारी क्रियापद असतं तरी कुठं आलं असतं, वाक्याच्या शेवटी, सर्वात शेवटी आलं असते. सर्वात शेवटी काय, मुख्य क्रियापद आहे, याचा अर्थ त्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाहीच आहे. जर वाक्यामध्ये दोन्ही क्रियापद असतील तर तरी देखील सर्वात शेवटी सहाय्यकारी असेल आणि त्याच्या जस्ट अगोदर मुख्य क्रियापद असेल. दोन्ही मात्र शेजारी शेजारी असतील. आणि जर शेवटी मुख्य क्रियापद आहे याचा अर्थ त्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही. मुख्य क्रियापद म्हणजे काय, खाणे, पिणे, येणे, जाणे, बसणे, उठणे, खेळणे, बोलणे, हसणे, हे सर्व ने लागणारे जे वाक्य जे क्रियापद आहे ते मुख्य क्रियापद आहे. त्यामुळं येणे हे मुख्य क्रियापद या ठिकाणी आलं.
शेवटी मुख्य क्रियापद आहे याचा अर्थ वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही. म्हणून हा वाक्याचा टाईप क्रमांक 2. कारण 2 मी काय लिहिलं होतं अगोदर, 1 नंबर फक्त मुख्य सहाय्यकारी क्रियापदाचे वाक्य, 2 नंबर फक्त मुख्य क्रियापदाचे वाक्य व तिसरा मुख्य क्रियापद प्लस सहाय्यकारी क्रियापद असणारे वाक्य, दोन्ही असणारे. तू माझा मोबाईल पाहिलास का? लक्षात घ्या, हे वाक्य समजून घ्या अगोदर. पाहिलास का हे अपभ्रष्ट रूप आहे. कशाचं? पाहिला आहेस का याचा अपभ्रंश आहे. पाहिला प्लस आहेस दोन्ही प्रकारची क्रियापद वाक्यात आहेत. हे काला सोडून द्या सध्या, का हा प्रश्नार्थक शब्द आहे, त्याला सोडून द्या. पाहिला आहेस म्हणजे डॅश करा, वाक्याला 3 नंबर लिहा, कारण दोन्ही प्रकारचे क्रियापद याच्यामध्ये आहेत म्हणून 3 नंबरचं वाक्य. तिसऱ्या प्रकारचं वाक्य, हो अरे दादा, हे ऍक्च्युली वाक्याचा भागच नाही. हो अरे दादा हे संबोधन आहे. हो येस हे वाक्य नाहीये. अरे दादा हे संबोधन आहे, बोलवलंय. तुझा मोबाईल आईने टेबलावर ठेवला होता. वाक्य बघा, ठेवला आणि होता दोन्ही क्रियापद आले वाक्यामध्ये, दोन्ही प्रकारचे आले म्हणून तिसऱ्या प्रकारचं वाक्य. आई, आई संबोधन आहे. दीदी कुठे गेली? कुठे गेली लिहिलं मी, काय फरक पडत नाही. तसं बोलतो तसं लिहिलं, काय फरक पडत नाही. तुमची जी भाषा असेल त्या भाषेप्रमाणात लिहा, टेन्शन घेऊ नका. दीदी कुठे गेली, बघा या ठिकाणी शेवटी काय आलं परत, मुख्य क्रियापद आलं. याचा अर्थ वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाहीच आहे. असतं तर ते शेवटी आलं असतं. शेवटी मुख्य क्रियापद याचा अर्थ त्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद अजिबात नाही. मग वाक्याचा प्रकार क्रमांक 2, मला माहिती नाही, बाबांना विचार. मला माहिती नाही, कॉमा, हे वेगळे वाक्य आहे. बाबांना विचार, माहिती आहे आणि माहिती नाही. सध्या माहिती आहे, इच्छा आहे, हे सगळे वाक्य ॲक्च्युली हे मॉडल ऑक्झिलरीचे प्रकारात येतात. बाबांना विचार सध्या 2 नंबरचं वाक्य लिहू आपण याला. दादा तुझी बॅग कुठे? कुठे म्हणजे काय? कुठं आहे या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदच नाही, मुख्य क्रियाच नाही. जाणे येणे, खाणे पिणे, उठणे बसणे बोलणे अशा प्रकारे कोणतीही क्रिया या ठिकाणी दिसत नाही. कुठं आहे म्हणजे कुठय म्हणजे कुठं आहे, म्हणून आहेच वाक्य. वाक्याचा प्रकार क्रमांक 1, अरे तेथे होती ना तुझ्या बॅग खाली. होती, बघा मेन गोष्ट पकडा, होती. माझी बॅग तुझ्या बॅग खाली होती असं त्याला म्हणायचं. ते वेगळ्या पद्धतीने बोलला. माझी बॅग तुझ्या बॅग खालीच होती. होती मुख्य क्रियापद नाही. जाणे येणे या वाक्यामध्ये क्रिया काहीच घडत नाहीये, म्हणून होती ही एकमेव क्रिया आहे. होती काय मग सहाय्यकारी क्रियापद आहे, म्हणून वाक्याचा प्रकार क्रमांक 2. तर फर्स्ट डे चा फर्स्ट पार्ट, टाइम टू होमवर्क, टाइम टू टेल होमवर्क, टाइम टू डिस्कस अबाउट होमवर्क, अशा प्रकारची कोणत्याही काळाचा, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ यापैकी कोणत्याही काळाचा विचार न करताना जे वाक्य आपण दैनंदिन जीवनात वापरतो. समजा अरे आम्ही रविवारी ना बहुतेक मुंबईत असू, बरं का, आम्ही रविवारी बहुतेक या रविवारी मुंबईत असू आम्ही सगळे मुंबईत असू, हे भविष्य काळाला असू द्या, फरक नाही पडत. जे जे वाक्य आपण वापरतो किंवा जे वाक्य आपण आज दिवसभर वापरली, जो कोणी आपल्या आसपास जे काही वाक्य वापरत होता, जे काही आपण दिवसभरामध्ये वाक्य ऐकलेले आहेत किंवा काल ऐकली, परवा ऐकली, कोणतीही असू द्या, सगळी वाक्य लिहायची. ते वाक्य क्रमांक 1 असेल किंवा 2 असेल किंवा 3 असेल असं त्यांना क्लासिफाय करायचं. अशी एकूण तुम्ही फक्त 60 वाक्य बनवायची. ह्याच्यानंतर दुसरं लेक्चर बघा. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय करू, पुढच्या लेक्चरमध्ये सहाय्यकारी क्रियापद आणि प्रिपोजिशन याच्यावर विस्तृतपणे सखोलपणे चर्चा करू. तेही लेक्चर खूपच महत्त्वाचं असेल. अगोदर हे पूर्ण करा. हे पूर्ण केल्यानंतर लेक्चर क्रमांक 2 उघडा. तोपर्यंत लेक्चर 2 मध्ये जाऊ नका. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही होमवर्क करू शकत नसाल, प्लीज इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न देखील करू नका. बिलकुल नाही, येणारच नाही. सांगितल्याप्रमाणे हे जर केलं आणि तुम्हाला इंग्लिश नाही आलं तर माझ्याकडून जो काही दंड वसूल करायचं करा. मात्र जेवढं सांगाल तेवढं कमीत कमी करावंच लागेल. जे नाही सांगत ते कधीच करायचं नाही. ओके, we'll have a pause for the day. Thank you very much. Take care and goodbye.